बघू बरं. आणि माशा पण पूर्ण झाडावरती फिरतंय, असं वाटतंय ते बसल मग असंच वाटतंय बाबा. तुम्ही बघू शकता इथं वरतीच माशा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार नाही भावांना, तुम्हाला मी ना दाखवतो कशा मित्रांनो. थांबा तुम्हाला मी यांच्या साईडने दाखवतो बरं. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या परत एकदा न्यू ब्लॉगमध्ये. तर गाईज मित्रांनो, तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये ना आमची गाडी दाखवलेली होती ना. तर गाईज ती गाडी ना मित्रांनो बिघडलेली आहे आणि ती गाडी आपण ना गॅरेजला लावून दिलेली होती. आज आपण पायपे चाललेलो तिकडंच गाडी बघायला की रिपेअर झालेली आहे का नाही. तर गाईज आपण जाऊ तिकडंच जाणार आहे आणि आपण पायपे चाललो आहे, कारण खूप लांब जायला लागत. असं पण खूप आपलं गाव थोडंसं लांबच आहे, एवढं लांब पायी जायला लागेल मित्रांनो. तर काहीच आपण निघूया आता. चला, गाडी रिपेअर झाली का नाही. गाडी मित्रांनो बिघडून गेलेली, डायरेक्ट कामावर आली होती आपली गाडी. चला आपण आता जाऊया गाडी ना बघू बरं रिपेअर झाली का नाही मित्रांनो. ऊन पण खूप झालेलं आहे चालू आणि ऊन जावं लागेल आता गाईच पाईप तिथपर्यंत. बघूया आपण. चला, गाडी रिपेअर झालेली का नाही. तर काहीच या झाडावरती ना मध बसलेलं आहे आणि इथं आहे ना मधमाशा खूप आवाज करते मित्रांनो. बघू बरं. आणि माशा पण पूर्ण झाडावरती फिरतंय, असं वाटतंय ते बसल मग असंच वाटतंय बाबा. तुम्ही बघू शकता इथं वरतीच माशा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार नाही भावांना, तुम्हाला मी ना दाखवतो कशा मित्रांनो. थांबा तुम्हाला मी यांच्या साईडने दाखवतो बरं. काहीच हे बघू शकता तुम्ही, हे बाबा माशा हे दिसतंय का. तर भावांनो आपण ना आता खूप वेळ थांबलेलो इथं. चला आता गारगार वाटतंय भावांनो, पुढं जाऊया आपण. आणि मग आता बसलंच असं वाटतंय मित्रांनो. तर खूप माशा जमा झालेल्या इथं मोठमोठ्या. तिथं बसतील असंच वाटतंय बघा इथं. अरे पैसे ते बघा त्या माशा बघा. तर मित्रांनो चला आता. हवा तर गारगार सुटलेली मित्रांनो, जाऊशी नाही वाटत आहे पण जावं लागेल मित्रांनो. गाडी रिपेअर व्हायला पाहिजे, 2 दिवस झालेले मित्रांनो. गाडी रिपेअर होती का नाही तेच बघायला जायचं मित्रांनो, गेलोच नाही ना. तर मित्रांनो ब्लॉग आहे ना खूप मोठं होऊन जाईल. काहीच आपण गाडी रिपेअर झाली का नाही ते ना. तर काहीच आपण आता रोडावर आलेलो आहे बघू शकता. तर भावांनो आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये गाडी नीट झाली की नाही ते दाखवणार आहे. तर मित्रांनो आता तर सबस्क्राईब करून टाका. कसं माहिती आहे का भावांनो, खूप मोठा ब्लॉग होऊन जाईल. आता आपण निघाली होती तिकडं बघू शकता, रोडालाच लागलेलो आहे आणि ऊन तर खूप डेंजर लागतं आहे भावांनो. बघू आपण लवकर पोचायची कोशिश करूया, पोचतो का नाही. चला.